शेतकरी मित्रांनो, मंगळवार 25 ऑगस्ट आणि बुधवार 26 ऑगस्ट या 2 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात पाऊस असणार आहे? तर आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा. आपण जर नागपूर, रामटेक, भंडारा, तुमसर, साकोली, गोंदिया, देवरी, ब्रह्मपुरी, उमरेड, चिमूर, वरारा, हिंगणघाट, वर्धा, आर्वी, त्याचबरोबर अमरावती, यवतमाळ, अरणी, पांढरकवडा, त्याचबरोबर अचलपूर हा परिसर बघितला, वाशिम, पुसद, उमरखेड, तर या भागात देखील काही प्रमाणात मंगळवारी 25 ऑगस्टला पाऊस असणार आहे 4च्या आसपास. बुधवारी देखील पाऊस आहे आणि मंगळवारी देखील पाऊस आहे. त्यामुळं व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. आपण जर धरणी, चिनारा, अचलपूर, अकोट हा परिसर बघितला तर या भागात देखील आपल्याला काही प्रमाणात पावसाळा दिसत आहे. त्याचबरोबर बुऱ्हाणपूर, खामगाव, अकोला, चिखली, मेहकर, वाशिम, हिंगोली, जिंतूर, परभणी, माजलगाव, परतूर, परळी, नांदेड, अहमदपूर, उदगीर या भागात देखील मध्यम स्वरूपाचा पावसाळा मंगळवारी 25 ऑगस्टला असणार आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी हा देखील अंदाज चिखली, मेहकरमध्ये, खामगावमध्ये चांगल्या प्रमाणात पाऊस आहे. अकोला, अकोट, बुऱ्हाणपूर, धरणीमध्ये देखील चांगल्या प्रमाणात आहे. आपण जर चापोडा, अंबळनेर, जळगाव, बोदवड, शेवगाव, चाळीसगाव, मालेगाव, मनमाड, कोपरगाव, श्रीरामपूर, छत्रपती संभाजीनगर, पैठण, अहिल्यानगर, पाथर्डी, शिरूर, मनसर, अकोले, नाशिक, सटाणा, त्याचबरोबर पेठ हा परिसर जर बघितला तर या भागात आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. आपण जर नाशिक, घोटी, अकोले, वडा, कुळगाव, बदलापूर, त्याचबरोबर पेण, लोणावळा, लवसा, मुरुड, जंजिरा, वसई, विरार, त्याचबरोबर मुंबई, बोईसर हा परिसर बघितला तर या भागात देखील आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. जास्त काही पाऊस नाही आहे. लोणावळ्यामध्ये, पेणमध्ये, लवसामध्ये, महाडमध्ये, महाबळेश्वर, चिपळूण, दापोली, सातारा, पैठण, त्याचं रत्नागिरी, राजपूर, कणकवली, सावंतवाडी, पणजीपर्यंत हा जर संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात आपल्याला म्हणजे रिमझिम पाऊस दिसत आहे. बाकी कोल्हापूर, सांगली, निपाणी, ईश्वरपूर, विटा, सांगोला हा परिसर बघितला, निपाणी परिसर बघितला, पंढरपूर, अकलूज, इंदापूर, बारामती, दौंड हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. मंगळवारी 25 ऑगस्टला. सर्व शेतकऱ्यांनी हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर बुधवारी 26 ऑगस्टला जर बघितलं तर 26 ऑगस्टला वातावरणात आपल्याला बदल दिसतोय थोड्याफार प्रमाणात. इथे जर आपण बारामती, इंदापूर, अकलूज, पंढरपूर, सांगोला हा परिसर बघितला, विटा, ईश्वरपूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, निपाणी, बेलगाव हा परिसर बघितला तर या भागात देखील काही प्रमाणात पाऊस असणार आहे. जास्त नाही आहे, पण ढगाळ वातावरण असं थोड्या पाऊस असेल किंवा थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण निर्माण होऊन रिमझिम पाऊस होईल, जास्त नाही पाऊस त्याचबरोबर पुण्यामध्ये इकडे पिंपरी चिंचवड, विंचवडमध्ये जर बघितलं, तर इथे देखील ढगाळ वातावरण असणार आहे. कुठलाही पाऊस नाही. लवसा, महाड, महाबळेश्वर, चिपळूण, त्याचबरोबर दापोली, रत्नागिरी, राजपूर, कणकवली, त्याचबरोबर सावंतवाडी, पणजी, मुळगाव, दापोली, महाड, लवसा, मुरुड, जंजिरा, लोणावळा हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात आपल्याला काही प्रमाणात पावसा दिसत आहे. रिमझिम पाऊस आहे. आपण जर वसई, विरार, बोईसर, वडा, घोटी, नाशिक, पेठ, वापी, वलसाड, त्याचबरोबर नवसारी, नवपूर, त्याचबरोबर साक्री, सटाणा, मालेगाव, मनमाड, कोपरगाव हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. धुळे, अंबळनेर, साक्री, शिरपूर, चापोडा, त्याचबरोबर जळगाव, बोदवड, शेवगाव, भोकरदन, चिखली, खामगाव, बुऱ्हाणपूर, त्याचबरोबर अकोला, वाशिम, मेहकर, जिंतूर, हिंगोली, परभणी, माजलगाव, परभणी, त्याचबरोबर परळी, केज, बीड, जामखेड, बार्शी, धाराशिव, इंदापूर, अकलूज, पंढरपूर, सोलापूर, नलदुर्ग, अक्कलकोट, सांगोला, त्याचबरोबर इंदी, विजयपूर हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर धर्माबाद, निजामाबाद, निर्मळ, आदिलाबाद, अरणी, पांढरकवडा, यवतमाळ, पुसद, वाशिम, अकोला, अकोट हा परिसर बघितला तर या भागात देखील आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. मग बुधवारी 26 ऑगस्टला. त्याचबरोबर वर्धा, हिंगणघाट, चिमूर, उमरेड, ब्रह्मपुरी, गडचिरोली, चामोशी, चंद्रपूर, शिरपूर, अहेरी,
त्याचबरोबर कापसी, देवरी, साकोली, भंडारा, तुमसर, गोंदिया हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात चांगल्या प्रमाणात पाऊस आहे. तुमसर, साकोलीमध्ये जर संध्याकाळी बघितलं आपण तर जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. ब्रह्मपुरीमध्ये देखील जास्त प्रमाणात पाऊस हा बुधवारी 26 ऑगस्टला असणार आहे. बाकी अकोला, अकोट, अमरावती हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात धरणीमध्ये पाऊस आहे. अचलपूर, अमरावती, अकोटमध्ये देखील थोड्याफार प्रमाणात आपल्याला रिमझिम पाऊस किंवा मध्यम पाऊस होणार आहे. त्याचबरोबर जळगाव, शेवगाव हा परिसर जर बघितला तर या परिसरात आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. जळगाव, अंबळनेर, चाळीसगाव, शेवगाव, भोकरदन, छत्रपती संभाजीनगर, मनमाड, मालेगाव, कोपरगाव, श्रीरामपूर, पैठण, पाथर्डी, अहिल्यानगर, जामखेड, अंबड, बीड, माजलगाव, परतूर, दौंड, कर्जत, शिरूर या परिसरांमध्ये मनमाड, सटाणा, मालेगाव, साक्री, नंदुरबार, शिरपूर, धुळे, अंबळनेर त्याचबरोबर नवपूर या परिसरात देखील आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. तर हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी या 2 दिवसाचा हवामानाचा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. मंगळवार 25 ऑगस्ट, बुधवार 26 ऑगस्ट. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.